आपल्या जाधवज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि मी विशाल आणि आमचे शौर्य दादा तिकडे खेळतोय आणि मी शौर्य खूप खूप मनापासून स्वागत करतो। तर आज आलेलो आहोत आम्ही आमच्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल का पार्कमध्ये आलोय आम्ही। 2-3 दिवस मस्त सुट्ट्या आहेत आम्हाला, सुट्टीचा आनंद घेतोय आम्ही सगळे मिळून आणि एक दिवस छानपैकी फिरायला गेलो फ्रेंड्स सोबत आणि आजचा दिवस असाच घरी जरा चिल रिलॅक्स होतो, घरी मस्त रेस्ट घेतली। बऱ्याच दिवसांपासून वेट करत होतो ह्या दिवसाची, थोडासा आराम पाहिजेच होता, तर आज मस्त आराम झाला। आता 5:30 झाले तर म्हटलं चला छान वेदर पण आहे तर एक वॉक घेऊयात आणि शौर्य पण पार्कमध्ये खेळेल। तर आपल्या घराच्या अगदी समोरच पार्क आहे म्हणजे गार्डन, तर त्या ठिकाणी आता आम्ही आलोय आणि छानसा आता सनसेट होत आलाय, तर म्हटलं थोड्याशा गप्पा मारूयात तुमच्यासोबत पुन्हा एकदा। आणि बऱ्याचशा कमेंट आम्हाला अशा येत असतात, बऱ्याचदा आम्ही ट्राय करत असतो की कुठला तरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा, तर हा पण थोडासा इन्फॉर्मेटिव्ह प्लस थोडासा हलका फुलका असा व्हिडिओ असणार आहे। कारण बऱ्याचशा ताईंच्या आणि दादांच्या अशा कमेंट्स येत असतात की ताई तुम्ही थोडेसे नाही का असे डेली रुटीनचं पण थोडंसं दाखवत जा, तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात इथले पार्क्स कसे असतात आणि इथं अजून काय वेगळं आहे इथे, म्हणजे मुलांना पॅरेंट्सला कसा वेळ द्यावा लागतो किंवा इंडियात आणि इथं ऑस्ट्रेलियात काय गोष्टी वेगळ्या आहेत, तर त्याच आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हे सांगतील तुम्हाला की इथं काय वेगळं आहे। आता पहिली गोष्ट म्हणजे ना वेगळ्या अँगलने बघायला गेलं तर इथं प्रत्येक 200 मीटर अंतरावर साधारण ना एक पार्क आहे, घरांच्या प्रत्येक 200 मीटर अंतरावर। बरोबर, त्यामुळे मुलांना खेळायसाठी ना इनफ स्पेस आहे, मोकळी जागा आहे अशा अर्थाने। कारण अर्थात इथं जागा मोठी आहे, देश मोठा आहे, लोकसंख्या कमी आहे, आपण सगळं ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे, माहिती केली आहे आणि त्यावर वेगळा व्हिडिओ परत करता येऊ शकतो एखादा ऑस्ट्रेलियाच्या हिस्ट्रीवरती किंवा इथल्या एकंदरीत स्ट्रक्चरवरती। पण घराच्या जवळ पार्क असतात आणि वॉकवेज असतात, एकदम चांगल्या ऑर्गनाईज पद्धतीने ते सगळे म्हणजे हे केलं असतं, त्याचं लँडस्केपिंग केलं असतं। तुम्ही मागं आमच्या आजूबाजूला तरी बघितलं तर हे एकदम कॉमन पार्क आहे, म्हणजे हे असं पार्क नाही की खूप मोठं आहे आणि एखाद्या म्हणजे मोठं प्रोजेक्टच्या थ्रू केले गेलेलं आहे। तर हे घरांच्या जवळ असे पार्क सगळीकडे असतात। थोड्या वेळाने आपण वॉक घेऊयात आणि ते तुम्हाला लक्षात पण आम्ही दाखवतो की कसं आहे। हां, हे पार्क दाखवलेलं आणि आत्ताच आम्ही आता बंद झालंय, पण झाडांना पाणी कंटिन्यू दिलं कसं जातं आणि म्हणून हे मेंटेन एवढ्या जवळजवळ एवढी हीट असलेल्या ड्राय प्रदेशामध्ये चांगली झाडं मेंटेन करण्यामागचं कारण काय आहे ते पण लक्षात घेतलं असतं। प्लॅनिंग किती चांगलं आहे अशा अँगलने। बरोबर, पण एक आता दुसरी साईड काय आहे की तुम्ही बघता येतं तर हार्डली आता एक आमच्या मागणं एक जर का गेली एक फॅमिली गेली असेल, पण फार वेळाने तुम्हाला माणसं आसपास क्रॉस होताना दिसते। तर त्याचं कारण आहे की परत तेच आहे की लोकसंख्येची जी डेन्सिटी कमी आहे एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथली लोक सोशलाइज व्हायला थोडंसं कमी आहेत, म्हणजे ती नाही त्यांना पसंत करत नाही, ते त्यांचा एक झोन असतो। आता मागं आम्ही एक कमेंट वाचली होती की तुम्ही म्हणजे इथल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट होताना त्यांच्याशी तुमच्या कॅचअप असतील तर ते पण दाखवा। त्या दाखवायला हरकतच नाही, म्हणजे खरं तर म्हणजे आम्ही कॅचअप तर करत असतो इथल्या लोकांबरोबर, पण कमी प्रमाणात डेफिनेटली पण करत असतो। परंतु त्यांना बऱ्याच लोकांना आहे ना प्रायव्हसीच्या अंडर लोकांना प्रायव्हसी डिस्टर्ब केली आवडत नाही, त्यांना फोटोज व्हिडिओज शेअर केले आवडत नाही। आणि हे सगळं आपण इथं आलो तर या सगळ्या सगळ्याच अँगलनी सगळ्यांचा विचार करणं गरजेचं असतं आणि म्हणून मग ते बंधने येतात त्याची की आपण एका दिवशी भेटलो त्याचा व्हिडिओ करायला लागलो जर का तर त्या माणसाला अनकम्फर्टेबल होऊ शकतं की अरे माझा का हा व्हिडिओ करतो असं आहे ना। साधारण मराठी लोकांना तो प्रॉब्लेम त्या मानाने नसतो, कारण की आपल्या एकमेकांची ओळखी खूप जुन्या असतात, घट्ट मैत्री असते, त्यामुळे त्यांना माहिती असतं आणि ती कल्पना देऊनच आम्ही तेही करतो अर्थात। तर हे सगळं अशा पद्धतीने, त्यामुळे आपल्याला त्यांचे काय तर ज्यांनी आतापर्यंत 1-2 जणांनी हे प्रश्न विचारले होते त्यांचं उत्तर झालं इथं कवर। आता इथं कसं आहे पार्कमध्ये बघितलं तर हे लँडस्केपिंग जेव्हा एरिया डेव्हलप होतो त्याचवेळी हे एरियाज त्यांना राखीव ठेवले असतात, जे आपल्या इथं पण डेव्हलपर करतात नावाला, पण बऱ्याच वेळा ते पूर्णत्वास जातच नाही, ते पार्क होतच नाही, ती जागा तशीच पडून असते। बऱ्याच वेळा तुम्ही जे आता सोसायटीज बिल्डिंगमध्ये राहत असतील त्यांना हे डेफिनेटली म्हणजे रिलेट करू शकतात। ते गावाकडे प्रश्नच नाही, आपल्याकडे शेती वावर असतं आपलं पूर्ण, तिथं काय प्रश्नच येत नाही। शौर्य ते ड्रॉप नको करू तर त्यामुळे ना तो प्रश्न येत नाही, मोकळी जागा भरपूर असते। पण शहरात मात्र मोकळ्या जागेचा अभाव असतो। आता इथं आम्ही शहरात राहून सुद्धा भरपूर मोकळी जागा असते, तर हा प्लॅनिंगमधला फरक आणि जागेचा अभावाचा एक फरक आहे। पण जे आपल्या हातात आहे ते आपण चांगलं करू शकतो, म्हणजे आपल्या इथं नगरपालिका आहेत किंवा जे काही महानगरपालिका आहेत त्यांच्या थ्रू जे ते चांगलं करू शकत असतात ते त्यांनी केलं पाहिजे। आता ते करतात नाही करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि असं काहीतरी सांगण्यात पॉईंट नाही की ते इंडियात असं खराब असतं तसं खराब असतं, तसं काय नाही, चांगल्या गोष्टी पण खूप आहेत आपल्याकडे। फक्त एवढंच आहे की लोकसंख्येमुळे थोडा ओव्हरलोड झाल्यामुळे ना आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी बनते तिथं की सगळ्यांनी थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं तर ते चांगलं घडणार आहे आणि बनणार आहे। फक्त आपण हे सांगून न उपयोग की गव्हर्नमेंट हे करत नाही, नगरपालिका हे करत नाही आणि आमचा लोकप्रतिनिधी हे करत नाही, पण त्याच्या रिलेशनमध्ये आपल्याला पण काही ना काहीतरी ॲक्ट व्हायला लागणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं फक्त कार्यकर्ता फिरू नका कुठल्या नेत्यासाठी, ही आजची टॅगलाईन। त्यांच्याकडनं अपेक्षा करा चांगल्या
आणि अर्थात ते पण चांगले लोक असतात, फक्त एवढंच की अपेक्षा जर झालं तर लोकांना कळतं ना की चांगलं म्हणजे काय काय एक्सपेक्टेड आहे लोकांना, तेवढं अपेक्षा करत राहा, पोलाइटली का होईना क्वेश्चन करत राहा. त्यामुळं ते झालं आता कव्हर आपलं. आणि शौर्य म्हणजे आपण इथं मुलांना, आणि दुसरं कसं असतं की इथं परदेशात जेव्हा तुम्ही राहता तेव्हा बऱ्याचदा कसं असतं ना की आपल्या इकडं म्हणजे आपल्या आजूबाजूला म्हणा किंवा आपल्या सोसायटीत म्हणा आपले फ्रेंड सर्कल तयार झालेलं असतं, किंवा ती मुलं मग एकमेकांचे मित्र बनलेले असतात आपले शेजारी, किंवा आपले एक सेम वयोगटातील मुलं असतील तर ते एकमेकांचे मित्र मैत्रिणी असतात. पण इथं पाहायला गेलं तर इथं तसं शक्यतो होत नाही. आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तर तिथं बऱ्यापैकी मराठी कम्युनिटी फार कमी आहे, आणि असलो तरी आम्ही थोड्या अंतरावर राहतो, त्याच्यामुळे असं रेग्युलर आमचं रोज डेली भेटणं होत नाही. आणि मुलांचा एज ग्रुप पण बऱ्यापैकी डिफरन्स आहे एज ग्रुपमध्ये, त्यामुळं मग त्यांचं एकत्र येणं पण तितकं होत नाही. आणि राहिला प्रश्न आमचे जे शेजारी आहेत तर ते बऱ्यापैकी इतर कंट्रीजचे आहेत, त्यामुळं ते तेवढं पण जास्त एवढं हे नसतं, म्हणजे काय म्हणतात तेवढं त्यांचं एकत्र येणं जाणं नसतं. त्यात आमच्या स्ट्रीटवर आहेत ना मोजून 2च मुलं आहेत, म्हणजे बाकी लहान मुलं लहान मुलं बाकीचे ना एकतर म्हणजे मुलं अगदीच बाळ आहेत किंवा मोठी लोक आहेत, त्यामुळं त्यांचा एज ग्रुप अजूनच म्हणजे अजून अवघड त्यांना एकत्र आहे. त्यामुळं मग कसं असतं ना की मुलांसाठी आपल्यालाच म्हणजे पॅरेंट्सलाच वेळ काढणं गरजेचं असतं, आणि स्पेशली ज्यांच्या केसमध्ये एकच मुलं आहे तर त्यांना तर हे होतं म्हणजे की पॅरेंट्सलाच वेळ द्यावा लागतो त्यांना. आणि तो आम्ही आमच्या परीने शौर्यला देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला बाहेर वॉकला घेऊन येणं किंवा गार्डनमध्ये त्याला घेऊन जाणं, त्याच्या सायकलिंगची प्रॅक्टिस असते, किंवा तो आता स्कूटर घेऊन आला इथे मागे पार्क केली त्यांनी मस्त 2 राऊंड मारले. एक जवळजवळ साधारण आहे ना ह्या पार्कच्या कडेने 2 किलोमीटरचा वॉक आहे ना साधारण, 1.5 किलोमीटर तरी होतं, एक राऊंड मारला की 1.5 किलोमीटर वगैरे होतं. तर ते त्यांनी छान आता राऊंड मारले, आता परत एकदा त्याला थोडंसं फिरवून आणू आम्ही. तर असं मुलांना वेळ द्यावा लागतो. आणि हाच म्हणजे इथं हेच होतं म्हणजे इंडियात आणि इथं हा एक डिफरन्स आहे की तुमच्या म्हणजे मुलांना तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो. तसं इंडियामध्ये मुलांना इतर फ्रेंड्स असतात ते त्यांच्याबरोबर जास्त जाऊन मिक्स होतात. तर आमच्या केसमध्ये कसं होतं की आम्ही विकेंडलाच आमच्या मित्र आमच्या फ्रेंड सर्कलला किंवा त्यांना भेटतो, आणि ती मुलं मग त्यानिमित्ताने एकत्र येतात है ना. विकेंडलाच आपल्याला चान्स मिळतो, असं वीकडेजमध्ये तर आम्ही काय आमचं येणं जाणं होत नाही कोणाचं कोणाकडे, त्यामुळं मुलं त्याच वेळी एकत्र येऊन खेळतात. पण त्यामुळं मग इतर दिवशी मात्र आम्हालाच मुलांना घेऊन असं बाहेर फिरावं लागतं किंवा त्यांना पार्कमध्ये घेऊन जावं लागतं. तर चला मग आपण आता तुम्हाला अजून काय असेल हा फॅक्टर आपण म्हणजे हे मेन्शन करण्यामागचा मुळात आम्ही मगाशी विचार करत होतो की हे सांगण्याचं कारण काय होतं, एकतर की आता रिसेंटली बरेच लोक येत आहेत आणि बरेचसे कमेंट्स आणि हे येत आहेत की ईमेल्स येतात की आम्हाला थोडी माहिती पाहिजे पाहिजे. इनफॅक्ट आम्ही आज एका फॅमिलीशी बोलणार आहे संध्याकाळी, त्यांना येण्याच्या संदर्भात माहिती पाहिजे. तर हे फॅक्टर तुम्हाला पण गरजेचे आहेत, कारण ते असेच आहेत की ज्यांचे यंग किड्स आहेत, छोटे छोटे किड्स आहेत. तर इथं आल्यानंतर काय एक्सपेक्ट करायचे, कारण आपण पहिले प्रश्न आपल्याकडे काय असतात की मी किती कमवणार आहे किंवा म्हणजे इथलं लाईफस्टाईल कसं आहे असं आहे. तर ह्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या पण आहेत, बारके बारके फॅक्टर, की मुलं थोडे आयसोलेट राहतात. ते सगळंच आपलं शिकणार नाही. प्रॉब्लेम इथं आहे की आपलं असं वाटतं की आपल्याला राहायचं आहे ऑस्ट्रेलियात, पण मुलगा आपलं आहे ना सगळं इंडियनच शिकलं पाहिजे, इंडियन टाईपचं शिकलं पाहिजे, इंडियन कल्चर सगळं शिकलं पाहिजे. आपले पॅरेंट म्हणून प्रयत्न मॅक्सिमम राहिले पाहिजेत ते करण्यासाठी, पण तरी स्वतः तो सगळ्या गोष्टी तशा शिकू नाही शकणार जसं इंडियातला किड शिकतो. तर हे थोडंसं आहेत फॅक्टर्स म्हणजे. आणि अर्थात पालकांपासून लांब राहणं, म्हणजे ज्यांचे पॅरेंट्स आता ओल्ड होत चालले असेल त्यांच्यापासून लांब राहण्याचा एक मनापासून एक आहे ना आतनं त्रास होत असतो मुलांना थोडासा, तो त्रास होत ना इथं जायला लागतं या सगळ्या गोष्टींना असं. तर हे सगळे फॅक्टर्स आहेत. आता आपण मला वाटतं वॉक घेऊ आणि गार्डन म्हणजे इथले पार्क बघू. पार्क कसं आहे आणि बेसिक पार्क आहे, इमॅजिन करा चांगले पार्क खूप भारी आहेत, बेसिक पार्क भरपूर पार्क आहेत. आणि इथली ह्या सबबचे म्हणजे आम्ही ज्या सबबमध्ये म्हणजे ज्या टाउन नाही हे सबबच म्हणता येईल ना, ज्या सिटीत आम्ही इथं राहतो तर तिथली एक खासियत आहे, जेव्हा इथे नवीन लँड डेव्हलप होते किंवा ॲडव्हर्टाईज करतात इथल्या घरांची सेलिंगसाठी, तर तिथं आवर्जून एक गोष्ट ते मेन्शन करतात की इथे प्रत्येक घरापासून 300 मीटरच्या अंतरावर एक पार्क असणार आहे. आणि खरंच येते म्हणजे इथे प्रत्येक घरासमोर तुम्हाला पार्क पाहायला भेटेल. म्हणजे आता इथे हे जवळजवळ 4 स्ट्रीट इथनं गेलेले आहेत, हा मेन रोड आहे, तिथनं 4 रस्ते आत गेलेले आहेत. तर त्या 4 रस्त्यांना एकदम जवळ म्हणजे सेम अंतरावर हे पार्क आहे. तर ह्या वॉटर व्हॅली बुलेवार्ड ह्या रस्त्याचं नाव, आणि तिथलं हे पार्क आहे. आता इथे ना 100-125 घरांना हे एकदम चालत अंतरावर आहे, आणि आपल्याला तर आपलं हा रस्ता क्रॉस केला की आपलं घर एकदम जवळ आहे ना, म्हणजे हार्डली घरापासून आम्ही 100 मीटर अंतरावर आहे, फक्त 50 ते 60 मीटर अंतरावर हे इथं आता आम्ही बसून तुमच्याशी गप्पा मारतो एवढ्या छान निसर्गामध्ये. आणि इतकं छान आहे ना हे. मी थोडं पुढं जातो आता आम्ही, आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की ह्या पार्कची काय खासियत आहे म्हणजे तर फीचर्स काय तिथले. आणि एक थोडासा वॉक घेत पण आपण काही गप्पा मारूयात. तर जायचं शौर्य? चला तुझी स्कूटर घ्या, चला तू पुढे जा, आम्ही मागणं तुझ्या येतो.
दीपाली आत्ताच म्हटले की ते रिझर्व केलेले, तर ते अशा एरिया आहेत ना, ते जाणीवपूर्वक काय काय ठेवतात की ज्यांचे नेटिव्ह प्लांट्स प्रोटेक्ट करण्यासाठी. म्हणजे आता इथं बघितलं ना, हे आपल्याला वाटेल हे गवत आहे, एवढं खर्च करून हे गवत का लावलं यांनी असं की जे खराब दिसते तुलनेने. तर हे ऑस्ट्रेलियातले ओरिजिनल नेटिव्ह प्लांट्स आहेत, तर ते प्लांट्स पण जगले पाहिजेत, ते पुढे गेले पाहिजेत. नाहीतर मग मूळ सगळे वनस्पती संपतील इथल्या. त्या अँगलनी बघितलं तर काही रूल्स बनलेले. त्यामुळे डेव्हलपरला काही एरिया काही ठिकाणी ठेवायला लागतो की जो त्यांच्या नेटिव्ह प्लांटसाठी. तर त्यामुळे हा एरिया असा आहे. इथं वेगळं काही बनू शकलं असतं, एवढ्या जागेत खूप काय चांगलं बनू शकलं असतं. त्यांनी बऱ्यापैकी, आणि पुढे पण तुम्हाला दिसत असेल, मी झूम करून दाखवते, तर तिकडे पण ती बऱ्यापैकी ती झाडं आहेत ना, त्यांनी आहे अगदी तशीच जंगल त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. त्याच्या तिथं आहे ना खाली एक तळ आहे ना, असं डबका टाईप असं आहे नाही का. म्हणजे त्यांनी ना ते इतकं जतन करून ठेवलेलं आहे ना, तिथं पक्षींचा एवढा किलबिलाट ऐकू येतो ना, म्हणजे अजिबात त्यांनी कशाला इथं डॅमेज केलेलं नाहीये. म्हणजे नेचरला काही हा, आणि इतकं सुंदर इथं हे पार्क बनवलंय. आणि गवत जेव्हा ते कॉन्क्रीट टाकलंय तेव्हा त्यांनी मुद्दाम ते ना इथल्या पानांचे आहेत ना, झाडांच्या पानांची ठसे, हे बघा किती नॅचरल वाटावं, अगदी तसं केलेलं आहे त्यांनी. पार्क आहे तर निसर्गाबद्दल तर प्रेम दिसलं पाहिजे, तो प्रयत्न आहे. आणि हे बघा किती छान इथं असे बसायला वगैरे सोय केलेली आहे त्यांनी. इथे पलीकडे आता शौर्य तिथं वॉटर फाउंटन वर गेलाय, तर तिथं वॉटर फाउंटन आहे. इथे छोटे छोटे इथे हे बघू शकता तुम्ही, लहान मुलांसाठी असं खेळायला त्यांनी केलेलं आहे. आणि पार्क मध्ये आता कोणीच नाही आम्ही सोडून. मग अशी एक फॅमिली आली होती, ते पण गेलेत आता. आणि आपलं घर दाखवते मी तुम्हाला. त्याआधी हे दाखव, पाण्याची प्रत्येकाला पाईपलाईन केले अख्ख्या पार्क मध्ये ना, हे असे प्रत्येक झाडाला इथं असं रेटिक केलेलं आहे. पाईप आणि आत्ताच पाणी पडून गेले, बघू पण शकतो ओलं झालंय तिथे. हो, जस्ट आता आम्ही आलो तेव्हा पाणी पडत होतं ना. तर अशा पद्धतीने हे पार्क आहे, खूप छान आहे. आणि आपलं घर दाखवते मी तुम्हाला इथनं. हे बार्बिक्यू स्टँड आहे, म्हणजे तुम्ही इथं येऊन गार्डनमध्ये बार्बिक्यू पण इथे करू शकता. इथं कचऱ्याचं बिन पण दिलेलं आहे, म्हणजे लोकांनी कुठेही कचरा टाकू नये, तरी पण तिथे कोणीतरी टाकून गेलेलं आहे, ते उचलून टाकू शकता तुम्ही आतमध्ये. आणि मी तुम्हाला आपलं घर दाखवते, इथनं किती जवळ अंतरावर आपलं घर आहे. तर इथे घर दिसेल बघा तुम्हाला, ते आपलं घराचं फ्रंट यार्ड दिसतं इथनं. तर आता स्प्रिंग चालू आहे, त्याच्यामुळे स्प्रिंग म्हटलं की सगळ्या फुलांना अशी म्हणजे झाडांना फुलं आलेली असतात. आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता, इथं पार्कमध्ये त्यांनी बऱ्यापैकी सगळे नेटिव्ह प्लांट्स आहेत ऑस्ट्रेलियातले. ते प्लांट्स त्यांनी लावलेले आहेत, जे शायर असतं काउन्सिल, म्हणजे इथली महानगरपालिका. तर ते ह्या गार्डनचं म्हणजे पार्कचे सगळे मेंटेनन्स ठेवतात. ते एक्स्ट्राचं आलेलं ग्रासचं लॉन मुव्हिंग करणं, किंवा झाडांना वेळच्या वेळी पाणी देणं, किंवा पार्कमध्ये झालेला एक्स्ट्राचा कचरा उचलणं, हे बिन खाली करणं, हे सगळं महानगरपालिकेची कामं असतात. आणि आपल्या इकडे पण इंडियात तर महानगरपालिकाच ही कामं करते. तर पाहू शकता ह्या झाडांचं मेंटेनन्स पण त्यांनी एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे. खूप जास्त झाडी वाढली की ते येऊन त्याची कटिंग करणं, ह्या गोष्टी ते करत असतात. आणि किती छान अशी फुलं आलेली आहेत, एकदम छान व्ह्यू आहे इथनं दिसतोय. आणि हा वॉकवे पण किती छान आहे चालण्यासाठी. ते सायकलिंगचा एक वेगळाच त्यांनी सायकल पाथ केलेला आहे पलीकडे. आणि इथे भरपूर आत्ताच आम्हाला एक 5-10 मिनिटापूर्वी एक म्हणजे काकू भेटला होता आहे ना. आणि बऱ्याचदा ना असे म्हणजे आम्हाला तर आवडतं, आम्ही बऱ्याचदा ना असं लगेच आपलं इंडियन कोणी दिसलं का जाऊन गप्पा मारतो. तर एक काकू आम्हाला भेटलेल्या, त्यांचं आज व्रत होतं, आज सोमवार आहे, तर त्यांचं व्रत होतं कसलं तरी. तर त्या काहीतरी नैवेद्य काहीतरी होत आहे ना, काहीतरी होतं. तर त्या म्हटलं जस्ट मी आता माझं व्रत नैवेद्य म्हणजे उपवास असेल त्यांचा माहित नाही, तर सोडला, तर त्या काहीतरी नैवेद्य ठेवायला आले होते ते पुढे. तर राजस्थानच्या आहेत त्या आंटी. इथं भेटल्या, समोरच त्यांचं घर आहे, ते त्यांच्या मुलीकडे आलेलं आहे. आणि 2 मिनिटं आम्ही उभं राहून त्यांच्याशी गप्पा मारला. त्यांना एवढं छान वाटलं, आणि आम्हाला पण छान वाटलं की असं कुणी पॅरेंट्स आले ना आपले भारतातनं कोणाचे. आणि जेव्हा असे पार्कमध्ये वगैरे आम्ही येतो तर ते आम्हाला भेटतात, आणि आपले इंडियन चेहरे दिसले का ते असे आपुलकीने बघत असतात. आणि त्यांची अशी इच्छा असते की अरे आपल्याशी यांनी बोलावं, कारण की दुसरी काय अपेक्षा असणार नाही इथं. म्हणजे आपले लोक भेटत नाहीत, आणि जेव्हा भेटतात पॅरेंट्सला तर तेव्हा त्यांना वाटत असतं की अरे आपल्याशी बोलावं ह्यांनी. फक्त ते बघत असतात, तर आपण समजून घ्यायचं की ह्यांना वाटतं की आपण त्यांच्याशी जाऊन बोलावं. तर आम्ही त्या आंटींशी 2 मिनिटं थांबून बोललो, त्यांना खूप छान वाटलं, छान छान गप्पा झाल्या आमच्या. तर त्या गेला तर पुढंच त्यांचं घर आहे, तर छान वाटतंय असं. हो ना, त्यांनी काहीतरी एक घरी पदार्थ बनवला होता आता, जे आम्हाला माहित नाही, आम्ही ऐकलं नव्हतं कधी. ते म्हटलं की चला
काय माहिती असं नाही, काहीतरी. जे माहित नाही तर पण हा त्यांचे ना थोडे थोडे हिंदीमध्ये त्यांचं थोडं राजस्थानी येत होतं, त्यामुळे आम्हाला थोडं समजायला थोडं म्हणजे कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना पण नक्की काय ते म्हणायचं. मुद्दा हा आहे की त्यांनी 2 मिनिटाच्या गप्पांमध्ये आम्हाला घरी यायला की याच म्हणून, पण आम्ही आणि आता जस्ट चहा घेऊन आलो होतो. आपल्या मराठी म्हणण्यापेक्षा आपल्या भारतीय लोकांची ही माणुसकी आहे ना, जगात कुठेही गेलं तरी ते माणुसकी सोडत नाहीत आपली लोक. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्या काकू होत्या, पहिल्यांदाच भेटतोय, पहिल्यांदाच बोलतोय आणि त्या डायरेक्ट आम्हाला म्हणताय तुम्ही चहा प्यायला चला घरी. त्यांनी कुठली तरी डिश बनवली, ती खायला टेस्ट करायला चला. तर म्हटलं नाही आंटी, परत कधीतरी येऊ आम्ही, आणि जवळच राहतोय. त्यांना आम्ही कुठे राहतो तेही दाखवलं आणि त्यांना पण सांगितलं तुम्ही पण कधी इकडे वॉकला आलात गार्डनमध्ये तर माझ्या घरी चक्कर मारा, तर येते म्हटल्या. तर छान आहे, अशीच आपण माणुसकी जपली पाहिजे. हो ना, बरोबर आहे. काय ह्याला काय पैसे पडत नाहीत, लोकांशी गोड बोलायला, चांगलं वागायला काहीच म्हणजे अवघड काहीच नाही. पण का आपल्या चांगलं बोलण्याने जर समोरच्याला 2 मिनिटाचा तो आनंद देऊ शकलो आपण, तर अजून काय पाहिजे ना आपल्याला. हेच समाधान. शौर्य झालं का तुझं, का अजून किती वेळ आहे तुला? मला वाटतं त्याच्याबरोबर थोडंसं 1-2 राऊंड मारूयात. आणि आता आमची सुट्टी पण संपली, आज शेवटचा दिवस. क्वीन्स बर्थडे, एलिझाबेथ क्वीन, त्यांचा आज बर्थडेची सुट्टी होती आज इकडे, गव्हर्नमेंट हॉलिडे आम्हाला. तर ती सुट्टी संपली, आता उद्यापासून आमचं परत रुटीन सुरू होईल. तरी पण ट्राय करू. बऱ्याच ताई म्हणत असतात की तुमचं डेली रुटीन पाहायला पण आवडेल, पण मी ट्राय करेन. सगळ्यांना मी हेच सांगते की मी ट्राय करत राहीन जर जमलं तर, आणि मला वाटलं रे ह्यातून काहीतरी नवीन तुम्हाला सांगता येईल तर मी नक्की शेअर करेन. फॅक्टर डेफिनेटली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळ्यांना आमचे एकदम नम्रपणे तेच सांगणं आहे की येस, डेली ब्लॉग करतात लोक डेफिनेटली, पण आम्हाला ते तितकं म्हणजे आम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही. आम्हाला असं वाटतं डेली आणि प्रत्येक गोष्ट रोज काय करतोय, प्रत्येक घटना दाखवण्यापेक्षा काहीतरी सॉरी तू बस. हा, तर त्या सगळ्यांना आमची विनंती आहे. खूप रोज कमेंट येतात, ते चांगलं आहे, आपुलकीने तुम्हाला आमच्याशी भेट घेऊ वाटते, त्या निमित्ताने गप्पा मारू वाटतं. ते चांगलं उदाहरण आहे नात्याचं की यार तुम्ही दिसले नाहीत, कसं आहे, सगळं ठीक आहे का, असे पण मेसेज येतात. पण रोज आणि ते बेसिक व्लॉग किंवा रोज डेली काय करतोय, दर दिवसाला दर तासाला आम्ही काय करतो ते दाखवण्यात काय तेवढा आम्हाला पॉईंट वाटत नाही. ज्यांना आवडतं ते त्यांनी करावं, कारण चांगलं आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण आम्हाला असं वाटतं की काहीतरी घटना, काहीतरी महत्त्वाचं असेल आणि त्यातनं काही मेसेज तुम्हाला देता येत असेल, काही माहिती तुम्हाला देता येत असेल तर ती केली पाहिजे आम्ही. आणि एरवी मग बाकी आपण भेटत असतोच की कॅचअपसाठी मग आपले आजूबाजूचे फॅमिली फ्रेंड्स पण असतात, तर त्यापेक्षा मेसेज महत्त्वाचा आहे. काहीतरी करताना उद्देश काय तुम्हाला काहीतरी सांगण्याचा, तर ते असला तर मग करायला म्हणजे अर्थ आहे असं वाटतं. त्यामुळे थोडे कमी येतील व्हिडिओ, पण चांगले व्हिडिओ असले पाहिजेत, गप्पा चांगल्या झाल्या पाहिजेत, चर्चा चांगल्या झाल्या पाहिजेत, असं आम्हाला वाटतं. चला, आता अंधार पडत आलाय, आम्ही घरी आलोय. शौर्यचं झालंय, त्याचे जे स्कूटर जे राईड करायची होती सगळी झाली आहे. संपवायच्या आधी फक्त माझ्या साईडने एवढं एकच आहे की तुम्हाला जर का काही वेगळं माहिती पाहिजे असेल दुसरी कुठली, किंवा तुम्ही येण्याचा विचार करत असाल कुठलाही, त्या पद्धतीने तुम्हाला जर का दुसऱ्या कुठल्या व्हिडिओचा कंटेंट असा तुम्ही व्हिडिओ बनवा, असं काही स्पेसिफिक असेल तुमची रिक्वायरमेंट तर नक्की कळवा आम्हाला कमेंटमध्ये. आणि बाकी बरेच लोक कळवतात, त्यांच्यासाठी मुळात थँक्स. एक पूर्ण व्हिडिओ असा पण बनवला पाहिजे की खूप चांगल्या लोकांनी केलेल्या कमेंट्सचा, तर ते ज्यांनी केल्यात ना त्यांची बऱ्याच जणांची नावं आम्हाला लक्षात येत, पण असे असंख्य नाव आहेत की आम्ही लक्षात पण ठेवू शकणार नाही. तर त्या सगळ्यांना आमच्या मनापासून आभार आहेत आमच्याकडनं. तुम्ही जे काही एनर्जी देत आहे हे कमेंट्सच्या माध्यमातून, त्याच्याच जीवावर आम्ही खरं तर असे व्हिडिओ बनवतोय. आणि माझ्यापेक्षाही जास्त मला म्हणजे दीपालीचं याच्यात सगळं वाटा आहे, कारण की ही मूळ कल्पना पण दीपालीचीच होती. आणि त्यामुळं मी मध्ये आधी असतो पाहुणा कलाकार. माझी जरी कल्पना जरी असली ना, तरी एखादी गोष्ट करताना म्हणजे मला काय करायचं असेल तर मला ह्यांची साथ असणं किंवा ह्यांचा सपोर्ट असणं तितकं महत्त्वाचं असतं जितकं हे काय करत असताना मी त्यांना सपोर्ट करते. तर हे टीमवर्क आहे आपलं दोघांचं. आणि तुम्ही नेहमीच मला प्रत्येक तिघांचं, ऑफकोर्स तिघांचं, शौर्याला विसरून चालणार नाही. आणि शौर्याला कधी कधी थोडासा कंटाळतो आमच्या शौर्याला फार फोटो व्हिडिओज आवडत नाहीत. हो ना शौर्य? अच्छा, माझे पिल्लू. तर असं आहे. आणि एकमेकांचं आमचं टीमवर्क आहे. आम्ही नेहमीच जे मला करायला आवडतं त्यात ते मला साथ देतात, त्यांना जे करायला आवडतं त्यात माझा त्यांना सपोर्ट असतो ऑलवेजच. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जो आत्ता आम्ही मस्त वॉक घेताना केला, इथलं पार्क तुम्हाला दाखवलं इंडियात आणि इथं काय वेगळं आहे हे आज आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कसा वाटला ते पण सांगा. आणि अजून तुम्हाला आमच्याकडून काय माहीत करून घ्यायला आवडेल हे पण सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.